आणि प्रॅक्टिकल 30 लर्निंग आवर्स आहे. एक्सपेरिमेंटल लर्निंग स्टुडिओ किंवा सेमिनार असेल तर त्यासाठी तुम्हाला 45 लर्निंग आवर्स पर सेमिस्टर करावे पाहिजे. आणि इंटर्नशिप या ठिकाणी 1 वीक एका क्रेडिटसाठी. एक विषय तुमचा 2 क्रेडिट म्हणजे तुम्हाला एका सेमिस्टरला 30 तास खर्च करायचा एका विषयासाठी. प्रॅक्टिकल 60 तास आणि पूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला एकूण सेमिस्टरचे 60 तास म्हणजे 40 क्रेडिटच्या ठिकाणी तुम्हाला. ओके, नेक्स्ट पार्ट 3. आता आपण आपल्या एज्युकेशनकडे, हायर एज्युकेशनकडे होणार आहे. जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या वर्षी ग्रॅज्युएशनला या ठिकाणी ऍडमिशन करायची. म्हणजे कोणी BA ला गेल, कोणी BSc ला गेल, कोणी BCom ला गेल. तर त्यांच्यासाठी पहिला जे जो आहे गव्हर्नमेंट, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 20 एप्रिल 2023 साठी एक GR काढला आणि त्या GR नुसार आपण तुमचं जे BA, BCom, BSc 4 वर्षाचा आहे किंवा नॉन AICTE प्रोफेशनल अंडरग्रॅज्युएट कोर्सेस त्यांचा आपण सिलेबस त्या ठिकाणी तयार केला आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन आपण केले जून पासून त्या ठिकाणी. आणि PGचा सिलेबस हा जो 16 मेचा जो GR आहे 2023 त्याच्यानुसार आपण तो सिलेबस तयार केला आणि त्यानुसार आपण यावर्षी प्रत्येक महाविद्यालयामध्ये विद्यापीठ स्तरावरती आणि ऑटोनॉमस कॉलेजवर आपण PGचा सिलेबस त्या ठिकाणी इम्प्लिमेंट किंवा PG हे शिकवायला सुरुवात केली आहे. त्यातल्या त्यात UGची सुरुवात केली आपण फक्त कुठे विद्यापीठ स्तरावरती आणि ऑटोनॉमस कॉलेज. आणि 4 जुलै 2023 पुन्हा गव्हर्नमेंट एक GR काढला. तो GR होता दॅट इज फॉर दी इंजिनिअरिंग कॉलेज. तर इंजिनिअरिंग कॉलेजचा जो ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजचा सिलेबस जो आहे किंवा इंजिनिअरिंग कॉलेज सिलेबस आहे त्या GR नुसार त्या ठिकाणी तयार केला गेला आणि ऑटोनॉमस कॉलेजला त्याचे इम्प्लिमेंटेशन गेल्या वर्षापासून चालू. नेक्स्ट, आता तुम्ही येणारे जे ग्रॅज्युएशन आहे ते काय आहे ते थोडक्यात त्या ठिकाणी. तर व्हॉट इज द FYUG? याचा लॉंग फॉर्म आहे 4 इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम. आता तुम्ही किती वर्षाचा प्रोग्राम करताय? 3 वर्षाचा. पण आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 4 वर्ष घाबरून जायचं कारण नाही. तुम्हाला तिथं अशीही व्यवस्था केली की 3 वर्षाची डिग्री तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. 3 वर्षानंतर तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर डिग्री घेऊन बाहेर पडू शकतात आता प्रमाणे. त्याचं काही घाबरण्याचं कारण नाही. तर बघा या ठिकाणी त्यांनी दिल्या त्या स्लाइडमध्ये 1 इयर, 2nd इयर, 3rd इयर. 4थ्या वर्षी तुम्हाला 2 प्रकार दिले, 2 ऑप्शन त्या ठिकाणी दिले, 2 पर्याय त्या ठिकाणी दिले. एक 4 इयर ऑनर डिग्री आणि दुसरी 4 इयर रिसर्च. ही 2 प्रकारची तुम्ही 4 वर्षे डिग्री घेऊ शकता. एक ऑनर किंवा दुसरी रिसर्च डिग्री. आता समजा 12वीला तुम्ही आहात आणि तुम्हाला असं वाटतं या ठिकाणी की मला PhD घ्यायची. आता PhD करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आजच्या घडीला की तुम्ही अगोदर 3 वर्षाचं डिग्री घेतात, 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन करतात आणि मग नेट सेट पास होतात. तर तुम्हाला डायरेक्ट फील्ड आहे. पण जर नेट सेट पास झाला नाही तर तुम्हाला एंट्रन्स टेस्ट त्या ठिकाणी द्यावं लागते आणि मग तुम्ही PhD. पण आता तसं होणार नाही. जर तुम्ही 4 वर्षाचं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 4 वर्षाची जर UGची बाय रिसर्च डिग्री घेतली तर तुम्हाला PhD ला डायरेक्ट ऍडमिशन करायची. पण त्यासाठी पण एक कंडिशन आहे मित्रांनो. तुम्हाला PhD ला ऍडमिशन जर घ्यायची असेल 4 वर्षाच्या रिसर्च डिग्री नंतर तर तुम्हाला त्या शेवटच्या वर्षी तुम्हाला 75% मार्क्स असणं हे गरजेचं आहे. जर तुम्हाला 75% कमी मार्क्स मिळाले तर पुढच्या PhDच्या वर्गात तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. त्याच्यामुळे एक अट त्यांनी टाकली. तर या दोघांमध्ये फरक काय ऑनर आणि रिसर्च मध्ये? तर ऑनर मध्ये तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजीचा एक कोर्स करायचा आहे शेवटच्या वर्षी आणि OJT ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्राम करायचा आहे. आणि पण जर तुम्ही रिसर्च डिग्री घेत असाल तर तुम्हाला एक 10 क्रेडिटचा 10 ते 12 क्रेडिटचा प्रोजेक्ट रिपोर्ट त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. तो सबमिट केला तरच तुम्हाला या ठिकाणी ही बाय रिसर्च 4 वर्ष डिग्री तुमच्या हातात मिळेल. आता खाली 2 वेळ त्यांनी दिल्यात बघा. आफ्टर सक्सेसफुल ऑफ कंप्लीशन ऑफ UG ऑनर, one will get the admission directly to the 2nd year, 2 year PG program. जर तुम्ही 4 वर्षाची ऑनर डिग्री जर घेतली तर तुम्हाला तिथे एक ऍडिशनल डिग्री त्या ठिकाणी मिळणार आहे
तिचं नाव असेल ठिकाणी पीजी डिप्लोमा. जर तुम्ही 4 वर्षाची ऑनर डिग्री जर घेतली तर तुम्हाला पीजीच्या डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळू शकतं. आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याचं 3 वर्षाची UG आणि 2 वर्षाचं पीजी करणं त्याचा असा अर्थ त्या ठिकाणी आपण करू शकतो. आणि खाली पुन्हा म्हणत्या ठिकाणी आफ्टर सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ UG ऑनर विथ रिसर्च वन कॅन डायरेक्टली ऍडमिट टू द PhD प्रोग्राम. तर 4 वर्षाचं रिसर्च डिग्री घेतली तर तुम्ही डायरेक्ट PhD प्रोग्रामसाठी त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकता. नेक्स्ट, आता 4 इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामचे काही पैलू त्या ठिकाणी फ्लेक्सिबिलिटी अँड मल्टीडिसिप्लिनरी. मग काय सांगितलं बरोबर तुम्हाला एकत्र आर्ट कॉमर्स सायन्स शिकता येईल. नंतर एम्फेसिस ऑन एक्सपेरिमेंटल लर्निंग अँड इंटर्नशिप. तर आतापर्यंत तुम्ही जे शिक्षण घेत होतात BA BCom BSc त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इंटर्नशिप नव्हती. इंटर्नशिप कुठे होती? फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला. परंतु आपण हे जे तुमचे पारंपरिक डिग्री त्याच्यामध्ये हे आपण या ठिकाणी आता इंटर्नशिप ही कंपल्सरी त्या ठिकाणी करतो आहोत. किंवा त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलचंही आपण आतापर्यंत फक्त सायन्स मध्ये प्रॅक्टिकल होतं, परंतु येणाऱ्या काळामध्ये कॉमर्समध्ये काही प्रमाणात प्रॅक्टिकल असेल किंवा आर्टमध्ये काही प्रमाणात प्रॅक्टिकल असेल. आता इंटर्नशिप म्हणजे काय? आता इंटर्नशिप मध्ये फक्त इंजिनिअरिंग किंवा ज्यावेळी तुम्ही शेवटच्या वर्षाच्या इंजिनिअरिंगला असाल त्यावेळी तुम्हाला कुठेतरी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्या ठिकाणी कंपल्सरी इंटर्नशिप त्या ठिकाणी करावं लागत होती. किंवा मेडिकल तुम्ही BMA झाला तर तुम्हाला 1 वर्षभरामध्ये किंवा 6 महिन्यासाठी एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तुम्हाला प्रॅक्टिस त्या ठिकाणी करणं आहे. तसंच आपल्या या येणाऱ्या एज्युकेशन मध्ये BA BCom मध्ये तुम्हाला शेवटच्या वर्षी काहीतरी इंटर्नशिप त्या ठिकाणी करावं लागणार. एखाद्या आता कॉमर्सचा विद्यार्थी फॉर एक्झाम्पल, आता कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती सर कॉमर्सचे बसतात ते माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे. तर कॉस्टिंग किंवा अकाउंटन्सी या विषयी तुम्ही शिकतात. परंतु दुर्दैवाने असं घडतं या ठिकाणी की तुम्ही जर BComचा विद्यार्थी असेल त्याला जर मी बँकेत पाठवलं तर बाबा रे चेक देऊ नये किंवा चेक लिही त्याला अजूनच लिहिता येतो काय? किंवा त्याला सांगितलं की ड्रॉप करणार नाही जमत ड्रॉप करणार. तर मग याच्यासाठी आम्ही असं केलं या ठिकाणी की त्याला आम्ही इंटर्नशिप त्या ठिकाणी करावं लागलं. त्यासाठी आम्ही काय करणार की एखाद्या नॅशनलाइज बँक किंवा एखादी जर चांगली बँक असेल लिडिंग बँक प्रायव्हेट बँक त्याच्याशी आम्ही MOU किंवा सामंजस्य करावं लागेल की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना एक 8 दिवसाचं प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे 30 तासाचं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जर बँकेत रोज 4-4 तास जर केला तुम्हाला काहीतरी माहिती मिळू शकते. बरोबर आहे ना या ठिकाणी? तर मग ड्रॉप कसा काढायचा किंवा बँकेचे व्यवहार काय असतात तुम्हाला त्याची काहीतरी बेसिक माहिती त्या ठिकाणी मिळू शकते. आणि भविष्याच्या दृष्टीकोनातून तुम्हाला जॉब मिळवायला एम्प्लॉयबिलिटी त्याची कदाचित मदत करू शकते. म्हणून आपण प्रत्येक सायन्समध्ये आर्ट्समध्ये आपण त्या ठिकाणी इंटर्नशिप ही त्या ठिकाणी कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याला आपण त्या ठिकाणी करतो. पुढे प्रोव्हिजन ऑफ मायनर डिग्री. तर इथं आपण तुम्ही आताच्या काळामध्ये तुम्ही जर सायन्सला जर ऍडमिशन घेतली तर तुम्हाला शेवटी केमिस्ट्रीची डिग्री मिळत होती किंवा बॉटनीची डिग्री मिळत होती. आर्ट्सला ऍडमिशन घेतली तर BA मराठी होतं, MA इंग्रजी होतं, BA इंग्रजी होतं किंवा BA पॉलिटिक्स होतं. BComला घेतलं BCom मध्ये काय BCom अकाउंट, BCom कॉस्टिंग असं काहीतरी होतं काही. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 2 डिग्री मिळतील. म्हणजे सायन्स असेल तर सायन्स मध्ये एक मेजर डिग्री मिळणार आहे आणि एक मायनर डिग्री मिळणार आहे. समजा मी जर केमिस्ट्री मेजर असेल तर मला केमिस्ट्रीची डिग्री मेजर मध्ये आणि त्याच्याबरोबर जर मी एखादी दुसरा विषय घेतला बॉटनी घेतला झुलॉजी घेतला तर त्याची मायनर डिग्री. तर हे एक त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे. नंतर पुढे काय दिलेलं MBA म्हणजे काय? मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्री. आतापर्यंत काय होतं या ठिकाणी की तुम्ही पहिल्या वर्षाचा BA BCom BSc केला आणि तुम्ही जर बाहेर पडला पहिल्या वर्षी तर तुमच्या हातात काहीच मिळत नव्हते. बरोबर आहे? तुम्ही 3 वर्ष पूर्ण केले, पास झाले तर तुम्हाला BA डिग्री मिळत होती किंवा BComची डिग्री मिळते किंवा BSc. पण आता आम्ही तसं करत नाहीये. तुमचं हिरमोड आम्ही करणार नाही त्या ठिकाणी. तुम्ही जर BScचं पहिलं वर्ष जर केलं आणि तिथं जर तुम्ही 44 क्रेडिट मिळवले तर तुम्हाला सर्टिफिकेट देणार होतं. जर तुम्ही BScचं दुसरं वर्ष जर केलं तर तुम्हाला आम्ही
डिप्लोमा देणार आहोत त्या ठिकाणी 48 क्रेडिट मिळाले, 88 क्रेडिट मिळाले. जर तुम्ही 132 क्रेडिट घेतले 3 वर्ष पूर्ण केले तर तुम्हाला आम्ही डिग्री देणार आहोत. म्हणजेच काय, तुम्ही जर 1 वर्षानंतर बाहेर पडू शकता, तुम्हाला त्यावेळी सर्टिफिकेट मिळेल. तुम्हाला 2 वर्षांनी वाटलं की नाही बाबा मला पुन्हा या प्रवाहात यायचं, तुम्ही येऊ शकता. त्याला आपण काय म्हणतो, एंट्री म्हणतो. बाहेर पडलं म्हणजे एक्झिट. परंतु तुम्ही असं म्हणाल की मी एकदा 10 वेळा बाहेर पडले, 12 वेळा आधी असं चालणार नाही. त्याला काहीतरी आम्ही लिमिटेशन केली की तुम्ही एकदा जर BA BCom BSc ला जर ऍडमिशन घेतलं तर ते तिकीट फक्त 7 वर्ष चालणार आहे. 7 वर्षानंतर तुमचं लायसन्स संपलं. म्हणजेच काय या ठिकाणी की तुम्ही मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट हे 7 वर्षामध्ये फक्त 6 वेळा घेऊ शकता. 6 वेळा बाहेर पडत 6 वेळा. आता इथं हाही प्रश्न या ठिकाणी की केव्हा बाहेर पडायचं केव्हा आत यायचं, असं ते तुमच्या मनावर नाही आहे, हे आमच्या मनावर. तुम्ही बाहेर केव्हा पडू शकतात, दुसऱ्या सेमिस्टरला, चौथ्या सेमिस्टरला, 6व्या सेमिस्टरला आणि 8व्या सेमिस्टरला. म्हणजेच इव्हन सेमिस्टरला तुम्ही बाहेर पडू शकतात. आणि तुम्ही प्रवाहामध्ये केव्हा येऊ शकतात, पहिल्या सेमिस्टरला, 3ऱ्या सेमिस्टरला, 5व्या सेमिस्टरला आणि 7व्या सेमिस्टर, म्हणजे 8 सेमिस्टर. या त्यांनी या बॉन्डी तुम्हाला ठरवून करायचं. नेक्स्ट पुढे आता हा 4 वर्षाचा प्रोग्राम काय हे थोडक्यात आपण करूया. इट विल नॉट बी अलाउड टू नॅचरल, हे समजा आमच्या कॉलेजसाठी आहे. समजा एखाद्या महाविद्यालयामध्ये तीन वर्षाचा कोर्स असेल आणि ते गॅरंटेड असेल, BA गॅरंटेड, BA मराठी गॅरंटेड आहे आणि तुम्हाला 4 वर्षाचा कोर्स त्या ठिकाणी राबवायचा त्या महाविद्यालयामध्ये, तर जे गॅरंटेड कोर्स असेल तो फक्त 3 वर्ष असेल. 4थं वर्ष हे नॉन गॅरंटेड असेल. म्हणजे अपेक्षा असेल की 4थं गॅरंटेड असं चालणार नाही. आता कॉलेज विथ 3 year डिग्री प्रोग्राम विल सीक द परमिशन फॉर द एक्सटेंशन ऑफ कॉलेज स्टडी. की एखाद्या महाविद्यालयाला असं वाटलं की आपल्याला 4 वर्षाचा UG प्रोग्राम सुरू करायचा आहे, तर त्याची 4थ्या वर्षाची परमिशन जी आहे ती विद्यापीठाकडनं आणि शासनाकडनं घेण्यात नसतो. आणि ज्या महाविद्यालयामध्ये PG आहे ऑलरेडी त्याची परमिशन आहे, अशा महाविद्यालयाला कुठेही नवीन प्रोसेस राबवायची गरज नाही. त्यांचं 4थं वर्ष जर PG जर गॅरंटेड असेल तर 4थं वर्ष ऑटोमॅटिक गॅरंटेड असेल आणि नॉन गॅरंटेड असेल तर ते नॉन गॅरंटेड. नेक्स्ट, आता हे म्हटलं या ठिकाणी की रिसर्च डिग्री जी आहे तर तुम्हाला 7व्या सेमिस्टरला त्या ठिकाणी रिसर्च मेथॉडॉलॉजी करणं हे प्राप्त आहे. पुढे म्हटलं बघा, मिनिमम एलिजिबिलिटी फॉर द स्टुडंट CGPA 7.5 or 75% for at a 3 year degree eligible for the admission of PhD research from PhD. Okay, next. आता या ठिकाणी आम्ही या नवीन पॉलिसीमध्ये 2 प्रकारचे मॉडेल्स त्या ठिकाणी आपण डेव्हलप केले. एक DSC, त्याला आपण डिसिप्लिन स्पेसिफिक कोर असं म्हणतो, आणि दुसरा जो प्रकार आहे SSC, दॅट इज स्कूल स्पेसिफिक कोर. आता डिसिप्लिन स्पेसिफिक कोर जो आहे अशा प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे तो फक्त कॉलेज लेवललाच आपण त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करतो. आणि जी स्वायत्त कॉलेज आहेत त्यांना आपण दोघंही पर्याय दिले, एक DSC आणि एक SSC. आणि विद्यापीठ स्तरावरती फक्त आपण SSC मॉडेल त्या ठिकाणी लागवणार, म्हणजे स्कूल स्पेसिफिक मॉडेल. आता थोडक्यात DSC आणि SSC म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगायचं आहे. प्रयत्न करेन. आता समजा आपलं एक तुमचं बोराडीचं महाविद्यालय, तिथं BSc चा कोर्स चालतोय. तिथे तुम्ही BSc केमिस्ट्री करतात, BSc फिजिक्स करतात किंवा बॉटनी करतात किंवा झुलॉजी. आता पहिल्या वर्षी तुम्ही 3 विषय शिकतात, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. दुसऱ्या वर्षी 2 विषय शिकतात, एक फिजिक्स आणि केमिस्ट्री. तिसऱ्या वर्षी काय शिकतात, केमिस्ट्री. परंतु SSC मध्ये काय होणार आहे ठिकाणी, स्कूल स्पेसिफिक मध्ये तुम्ही पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी एकापेक्षा जास्त विषय त्या ठिकाणी शिकू शकता. आपण आपल्या DSC मध्ये पाहिलं
की वरून एक एक विषय त्या ठिकाणी कमी होत आला. आता फॉर एक्झाम्पल या प्रणालीमध्ये SSC मध्ये लाईफ सायन्स डिग्री त्या ठिकाणी घेऊ शकतो. आता लाईफ सायन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की अनेक घटकांचा सहभाग आहे. त्याच्यामध्ये झुलॉजी आहे, त्याच्यामध्ये बॉटनी आहे, त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी आहे, त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्री आहे. हे तुम्ही शेवटापर्यंत कोणाला शिकू शकता. परंतु आपल्याकडे एवढी मॅन पॉवर नाही, तेवढं फॅकल्टी नाही, तेवढं क्लासरूम नाही त्या ठिकाणी. म्हणून आपण जो प्रोग्राम आपल्या महाविद्यालयामध्ये तो डिसिप्लिन स्पेसिफिक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक मेजर आणि एक मायनर डिग्री तरी घेऊ शकता. म्हणजे केमिस्ट्री मेजर असेल किंवा मायनर हा झुलॉजी किंवा बॉटनी हा त्याचा पॉइंट. नेक्स्ट हे बघा, तुमच्या लक्षात राहील की तुम्ही ज्यावेळी पुढच्या वर्षी चाल तर पहिल्या वर्गात तुम्हाला जर तुम्ही FY ला प्रवेश घेतला आणि जर 44 क्रेडिट जर पूर्ण केले तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर 2 सेमिस्टर मध्ये 1 वर्ष पूर्ण तुम्हाला तुम्ही जर बाहेर पडला तर तुम्हाला सर्टिफिकेट त्या ठिकाणी UG सर्टिफिकेट. जर 2 वर्ष पूर्ण केले आणि तुम्ही जर 88 क्रेडिट पूर्ण केले तर UG डिप्लोमा त्या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षानंतर तुम्हाला 3 वर्ष डिग्री मिळेल. 132 क्रेडिट पूर्ण कराल 6 सेमिस्टर मध्ये 3 वर्षामध्ये. आणि 4 वर्ष डिग्री मध्ये तुम्हाला 176 क्रेडिट पूर्ण करायची आहे आणि 8 सेमिस्टर आणि 4 वर्ष हा तो अभ्यासक्रम त्या ठिकाणी. पुढे आता बघा, तुम्हाला पूर्ण 4 वर्षामध्ये 176 क्रेडिट घेणं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे कर्मप्राप्त आहे. आतापर्यंत तुम्ही BA BSc किंवा BCom मध्ये 2 किंवा 3च व्हर्टिकल मध्ये शिकत होता. फॉर एक्झाम्पल मी मागाशी तुम्हाला सांगितलं त्याचं FY बेसिसचं उदाहरण घेतलं तर पहिल्या वर्षी तुम्हाला एक ग्रुपला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ होता, दुसऱ्या वर्षी SY बेसिसला तुमचं फिजिक्स केमिस्ट्री होतं आणि तिसऱ्या वर्षी फक्त केमिस्ट्री होतं. बरोबर नाही? परंतु या नवीन प्रणालीमध्ये आपण पहिल्या वर्षी 6 विषय शिकणार आहोत. 6 व्हर्टिकल त्या ठिकाणी शिकणार आहोत. पहिलं व्हर्टिकल हे मेजर असेल, दुसरं व्हर्टिकल हे मायनर असेल. समजा तुम्ही BScचा विद्यार्थी असाल तर BScचा पहिला मेजर हा तुमचा फिजिक्स असेल, त्याच्या जोडीला मायनर हे उरलेला कुठेतरी एक विषय असेल. नंतर मात्र हा GO आणि OE आहे. आता GO OE म्हणजे काय? त्याला आपण आपल्या भाषेमध्ये जनरल इलेक्टिव्ह किंवा ओपन इलेक्टिव्ह म्हणजेच काय, सगळे समावेशक. तर तो विषय आर्टचा असू शकतो किंवा कॉमर्सचा असू शकतो. म्हणजेच काय, तुम्ही जर सायन्सच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला तर तुम्हाला आर्टचा विषय त्या ठिकाणी घेता येईल, कॉमर्सचा विषय. नंतर पुढचं व्हर्टिकल आहे व्होकेशनल स्किल. तर व्होकेशनल स्किल जो हा विषय जो आहे तो तुमचा मेजर विषय जो आहे. जर समजा तुम्ही केमिस्ट्री जर सायन्स मध्ये घेतला तर तो विषय तर केमिस्ट्री रिलेटेड असेल. कॉमर्स मध्ये जर तुम्ही अकाउंटन्सी घेतला तर तो स्किलचा कोर्स त्या विषयाशी रिलेटेड असेल. आर्ट मध्ये जर इकॉनॉमिक्स घेतला तर तो त्याच्याशी रिलेटेड. नंतर पुढे घेतलंय आपण या ठिकाणी AEC IKS किंवा एन्व्हायरमेंट. तर AEC म्हणजे काय, तर ॲबिलिटी एनहान्स कोर्स. तर तुम्हाला इथं आपण पाहतो की रिजनल लँग्वेज शिकवायची आहे किंवा राष्ट्रीय भाषा शिकवायची की इंग्रजी. तर आपल्याला लोकांना माहिती आहे की ग्रामीण लोकांमध्ये आपला एक सगळ्यात महत्वाचा पैलू असा आहे की तुम्ही हार्डवर्कर आहात, परंतु ते तुम्ही ज्ञान आत्मसात करतात ते तुम्ही जगापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचं कारण काय की आपण इंग्रजीमध्ये कमी करतो. इंग्रजी तुम्ही फाडफाड बोलला तर तुम्ही फार हुशार समजता. बरोबर नाही? ठिकाणी तसं नाही आहे. तुमच्याकडे नॉलेज आहे पण यू कॅन कम्युनिकेट युअर नॉलेज प्रॉपरली टू द पीपल. तर त्यासाठी आपण AEC घेतला, ॲबिलिटी एनहान्स कोर्स. की तुम्ही एखादी इंग्रजी लँग्वेज जर शिकला तर तुमची ॲबिलिटी त्या ठिकाणी कम्युनिकेशनची वाढू शकते. त्याच्या जोडीला तुम्ही तुमची रिजनल लँग्वेज मराठी शिकू शकता, हिंदी AEC त्या ठिकाणी शिकू शकता. नंतर IKS. तर IKS तुम्हाला 2-4 क्रेडिटचे IKS त्या ठिकाणी शिकायचे. त्याच्यापैकी एक जो IKS आहे, IKS म्हणजे काय, इंडियन नॉलेज सिस्टम. आपला इतिहास भारताचा खूप जुना आहे जगामध्ये. तुम्हाला जर माहिती असेल तर जगामध्ये शिक्षणात आपण फार पुढे होतो पूर्वी. त्याचं कारण असं आहे की जगामध्ये पहिलं विद्यापीठ जे होते ते कुठे स्थापन झालं, नालंदाला. कालांतराने दुर्दैवाने कसं झालं नाही, आपल्यापेक्षा अनेक पाश्चात्य पुढे चालले. आपण जर ते नालंदा टिकवलं असतं तर कदाचित जगात आपण एक नंबर असतो. तसं झालं नाही दुर्दैवाने. नंतर मुघलांनी ते कदाचित त्याचं सगळं ते केलं असेल, आपलं माहित नाही. इतिहास सगळ्यांना माहिती आहे.
तर पुरातन काळामध्ये आपली शिक्षण प्रणाली खूप अद्यावत होती, तर ते विषय पण आपण या ठिकाणी शिकणार आहोत. एक IKS जो असेल तो आपल्या विषयाशी निगडीत असेल आणि दुसरा IKS जो असेल तर जनरल IKS. आर्टच्या लोकांनी कार्य केला IKS असेल, कॉमर्सच्या लोकांना तो तुम्ही घेऊ शकता. पुढचा वर्टिकल या ठिकाणी या ठिकाणी AVLS म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. आता या शिक्षणामध्ये तुमच्या या शिक्षणामध्ये फक्त तुम्ही तुमच्या विषयाचं शिक्षण न घेता तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी होईल, समग्र शिक्षण कसं घेतात, त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या देशाविषयी प्रेमही जागृत होणं महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आपण अनेक प्रकारचे तिथं कोर्सेस डेव्हलप करणार आहोत. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. आजकाल एन्व्हायरमेंटला खूप महत्त्व आपण केलं. आपण आपल्या देशाचा निसर्ग कसा राखू, एन्व्हायरमेंट कसं राखू याच्यामुळे तुम्हाला अवेअरनेस म्हणून त्या ठिकाणी हा कोर्स तुम्ही घेऊ शकता. नंतर तुमच्या लोकशाहीमध्ये तुमचा अधिकार काय आहे, तुमचे कर्तव्य काय आहेत, त्यासाठी काय शिकणं गरजेचं आहे या ठिकाणी, भारतीय घटना बरोबर आहे या ठिकाणी, तर तोही तुम्ही त्या ठिकाणी शिकता. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तोही कोर्स आपण या ठिकाणी घेतो. तर असे अनेक प्रकारचे कोर्स मॉरल इथिक जे आहेत असे आपण वेगवेगळे तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि जो 6वा वर्टिकल या ठिकाणी इंटर्नशिप ही सगळ्यांना या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे. आणि त्याच्या जोडीला को करिक्युलर. तुम्ही नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊन काही उपयोग आहे त्या ठिकाणी, तुमच्याकडे कुठेतरी कलाकार झाला पाहिजे तुमच्याकडे, म्हणून त्या ठिकाणी आपण कल्चर कोर्स घेतला 2 क्रेडिटचा. तुमच्यामध्ये देशाविषयी कुठेतरी राष्ट्रप्रेम जग झालं पाहिजे, त्यासाठी NCC आहे किंवा NCC आहे. तुम्ही कुठेतरी शारीरिकदृष्ट्या बिल्डअप झाला पाहिजे, त्यासाठी आपण स्पोर्टलाही त्या ठिकाणी महत्त्व देतो. नेक्स्ट, आता हा मेजर आहे. मेजरचा अर्थ काय बघा, द सब्जेक्ट दॅट प्रेझेंट द मेन फोकस ऑफ द डिग्री. तुमची डिग्री कुठली घेणार आहे तो मेजर आहे. त्याचे क्रेडिट तुम्हाला 60 ते 76 4 वर्षापर्यंत, म्हणजे 50% पेक्षा जास्त क्रेडिट त्या मेजरचे तुम्हाला घ्यावे लागणार आहे, तरच तुम्हाला त्या मेजरची डिग्री मिळेल. नेक्स्ट, आता या मेजरमध्ये काय काय अपेक्षित आहे बघा. मेंडेटरी कोर्स हा तुम्हाला कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली करायचंय, थेरी करायचंय. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे इलेक्टिव्ह जे आहेत वैकल्पिक कोर्सेस त्या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे. नंतर त्याच्याबरोबर त्याचं स्किल डेव्हलपमेंट शिकायचं आहे. नंतर त्याच्याबद्दल ते इंटर्नशिप त्या ठिकाणी शिकायची आहे, सेमिनार करायचे आणि रिसर्च करायचे. नेक्स्ट, आता मायनर कोर्स. तर पहिल्या 3 वर्षामध्ये तुम्हाला मायनर कोर्स शिकायचा आहे, त्याचे क्रेडिट हे 18 ते 20 घेणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, जनरिक किंवा ओपन इलेक्टिव्ह हा सगळं समावेशक आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स कुठलाही तुम्ही कोर्स त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याचे क्रेडिट 12 आहेत आणि तुम्हाला ते कुठे कंप्लीट करायचं, पहिल्या 2 वर्षात त्या ठिकाणी तुम्हाला ते कंप्लीट करायचं. पुढे हे झालं व्होकेशनल स्किल, हे तुम्हाला त्या ठिकाणी 12 ते 16 क्रेडिट घेणं गरजेचं आहे. पुढे IKS हा तुम्हाला 2 प्रकारचा, एक सब्जेक्ट रिलेटेड आणि जनरिक IKS. पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला त्याचं पूर्ण करायचंय. हे 2 क्रेडिट कोर्सेस, चूजन मेजर आणि मायनर. ओके, नेक्स्ट, आता हे IKS चे काही तुम्हाला उदाहरणं दिले. फिलॉसॉफी आहे, ॲस्ट्रॉनॉमी आहे, नंतर मेडिसिनचं रिलेटेड आहे, आर्किटेक्ट कुठले तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. पुढे जातो ॲबिलिटी एनहान्समेंट बघा, MIL मॉडर्न इंग्लिश लँग्वेज तुम्हाला घ्यायची, त्याच्याजवळ इंग्लिश शिकता येईल, इंग्रजी शिकता येईल त्या ठिकाणी. पहिल्या 2 वर्षामध्ये तुम्हाला ते करायचंय 8 क्रेडिटचा कोर्स. ओके, नेक्स्ट, नंतर मी मागे सांगितलं त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे इथिक्स पाळायचे, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया त्याच्या जोडले अनेक ठिकाणी तुम्ही काही कोर्सेस त्या ठिकाणी शिकू शकता. नेक्स्ट, इंटर्नशिप प्रोजेक्ट हे तुम्हाला करणं त्या ठिकाणी मात्र गरजेचं आहे 4 वर्षात. हे सगळं पाहून घ्या वाचून घ्या, कारण मला तुमच्या चेहऱ्यावर असं वाटतं त्या ठिकाणी की तुमच्यावरती अतिरिक्त बंबाळमेंट त्या ठिकाणी होतात. तुमचे चेहरे थकले, मी थकलो नाही या ठिकाणी अजून. तुम्ही मला अजून जर 2 तास तुम्ही बोलू शकतो, पण तुमची डायजेशन कॅपॅसिटी काय आहे मला याची चांगली जाणीव आहे, म्हणून मी थोडं हळूहळू स्किप करतो आहे. हे बघा या ठिकाणी हे जे PG प्रोग्राम आहे, तुम्ही जर PGला ऍडमिशन यावर्षी घेतली असेल तर तुम्हाला PGला 44 क्रेडिट पूर्ण करायचे, 1 वर्ष पूर्ण द्यायचंय.
नंतर पीजीची सेकंडरीची लेवल 6.5 असेल 88 कोर्स. पुढे दिल्या बघा पीएचडी साठी तुम्हाला काय करायचंय सगळं दिलं त्यांच्याकडे. हे बघा बास्केट या सगळं बघा. तुम्ही याच्यातला कुठला तरी एक कोर्स त्या ठिकाणी घेऊ शकता. या 5 पैकी पहिल्या सेमिस्टरला, 5 पैकी दुसऱ्या सेमिस्टरला. नेक्स्ट हे बघा IPS सायन्सचा विद्यार्थी त्याला आयुर्वेदिक मेडिसिन काय आहे हे शिकता येईल. आजीबाईचा पटवा. नंतर हिस्ट्री काय ते घेता येईल. कॉमर्सची हिस्ट्री काय मागच्या काळामध्ये. नंतर इकॉनॉमिक्स कौटिल्य काळामध्ये काय इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र काय होतं ते तुम्ही घेऊ शकता. हा कॉमर्सच्या आर्टच्या लोकांनी तयार केला IPS. नेक्स्ट हे बघा AEC आहे. पुढे एन्व्हायरमेंटल अवेअरनेस हे मी तुम्हाला सांगितलं की कन्सिल ऑफ इंडिया हे वेगळे बास्केट त्या ठिकाणी आहे. हे बघा आर्टच्या लोकांनी तयार केलं आहे OE. पुढे हे कॉमर्ससाठी OE JEE तयार केलं आहे. नेक्स्ट आता हे बघा ही या 3 स्लाइड महत्वाच्या आहेत त्या ठिकाणी. समजा पुढच्या वर्षी तुम्ही सायन्सला विद्यार्थ्यांनी जर सायन्स मीटिंग घेतली, समजा तुम्हाला असं वाटतं की मेजर केमिस्ट्री असेल, मग उरलेले जे मायनर आहेत तुम्ही फिजिक्स कुठला तरी एक विषय घेतो. फिजिक्स, मॅथ, झुलॉजी किंवा बॉटनी याच्यापैकी कुठला तरी एक विषय तुमच्या महाविद्यालयामध्ये काय अवेलेबल त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता. मात्र जो तुमचा तिसरा वर्टिकल आहे त्याचा जो स्किलचा कोर्स आहे तुम्ही कशाशी संबंधित असेल तो फक्त केमिस्ट्री म्हणजे मेजर जो असेल त्या संबंधित तुम्हाला करायचं आहे. चौथ्या याच्यामध्ये दिलं बघा तुम्हाला आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स त्याच्यापैकी कुठला एक विषय तुमच्या आवडीचा तुम्ही घेऊ शकता. नंतर IKS किंवा AEC तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या कॉलेजमध्ये काय अवेलेबिलिटी असेल घेऊ शकता. आणि शेवटच्या कॉलेजमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये NCC, NSS, स्पोर्ट, कल्चर किंवा योगा हे काय आहे त्यासाठी तुमचं रिझर्वेशन करायचं. पुढे हे बघा आता आर्ट फॅकल्टीमध्ये तुम्ही जर मेजर इकॉनॉमिक्स घेतला तर मायनरमध्ये तुम्ही या उरलेल्या 4-5 विषयापैकी घेऊ शकता. पुन्हा स्किलचा तुम्ही इकॉनॉमिक्स घेऊ शकता. पुन्हा ओपन इलेक्टिव्ह मध्ये तुम्ही दिलेले ऍक्शन घेऊ शकता. नंतर AEC मध्ये तुम्ही या बास्केटमध्ये, नंतर CC मध्ये तुम्ही कॉमर्स. हे बघा कॉमर्सच्या बद्दल दिले आहे. पुढे आता या कॉलेजच्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्यावेळी तुम्ही पुढच्या वर्षी आमच्याकडे या जून मध्ये यावर्षी आमच्या कॉलेजचं कर्तव्य काय आहे की इन्व्हाइट स्टुडंट टू कॅम्पस फॉर गाईड. तुम्ही ज्यावेळी महाविद्यालयात याल त्यावेळी आमचे सगळे शिक्षक, नॉन टीचिंग आणि प्राचार्य हे तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाबद्दल किंवा येणाऱ्या विषयाबद्दल तुम्हाला अवगत करतील, तुम्हाला गाईड करतील की काय केलं पाहिजे. नंतर एक्सप्लेन द डिफरंट प्रोग्राम देअर प्रॉस्पेक्ट, फॅसिलिटी अँड लर्निंग रिसोर्सेस कॉलेज की आमच्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या कोर्सबद्दल काय फॅसिलिटी आहे किंवा भवितव्य काय आहे हे तुम्हाला आम्हाला सांगावं लागेल. नंतर सुटेबली ॲड्रेस देअर क्युरीज अँड डाऊट. तुमच्या काही शंका कुशंका असतील तर त्यांचं निरसन करणं हे आमचं कर्तव्य आहे. नंतर हेल्प देम टू अंडरस्टँड द कॉम्बिनेशन ऑफ मेजर मायनर. तर मेजर मायनर काय कसा घेतला पाहिजे भविष्यात दृष्टिकोनातून याचं तुम्हाला आम्हाला गाईड करायला. आणि हेल्प देम टू सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट कोर्सेस फ्रॉम द गिवन बास्केट अंडर द वर्टिकल. तर या वेगवेगळ्या वर्टिकलमध्ये जे काही बास्केट तुम्हाला आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट सिलेक्शन कसं करायचं याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला अवगत करावं लागेल. नेक्स्ट. थँक्यू फॉर युअर काइंड पेशंट. जे काही उर्दू भाषण होतं ते तुम्ही ऐकून घेतलं, डायजेस्ट केलं त्याबद्दल तुमचा मी सगळ्यांचा ऋणी किंवा आभारी आहे. तुमच्या काही शंका